नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन कसं अप्लाय करायचं ते पाहणार आहोत. मी तुम्हाला याची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर गुगल ओपन करून सर्च करा आपले सरकार .mahaonline.gov.in. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता, तुम्हाला गव्हर्नमेंटची ऑफिशियल लिंक दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तिकडे पाहू शकता. त्यानंतर तुमच्यासमोर हे पोर्टल ओपन होईल. राईट साईड कॉर्नरला तुम्हाला इकडे मराठी दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता. तर सर्वप्रथम आपल्याला या पोर्टलवर लॉग इन करणं अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे लॉग इन डिटेल्स नसतील तर आपल्याला न्यू यूजर प्रोफाईल तयार करून घ्यावी लागेल. त्यासाठी आपल्याला नवीन यूजर येथे नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक दुसरं पेज ओपन होईल. त्यामध्ये येथे तुम्ही पाहू शकता, सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले यूजर प्रोफाईल तयार करा. तर आपल्यासमोर येथे दोन पर्याय दिले आहेत, म्हणजे दोन पद्धतीने आपण प्रोफाईल तयार करू शकतो. पर्याय पहिला जो आहे त्यामध्ये आपण मोबाईलवर OTPद्वारे पडताळणी करून यूजर ID पासवर्ड बनवू शकतो. आणि दुसरा पर्याय जो आहे त्यामध्ये स्वतःची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईलवर OTPद्वारे पडताळणी करून यूजर ID पासवर्ड बनवू शकता. तर मित्रांनो, मी इथे पर्याय पहिला सिलेक्ट करून ID बनवून दाखवतो आहे. तर पर्याय 1 वर क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे आपला जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवा ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो येथे एंटर करून आपल्याला युजरनेम बनवायचा आहे. युजरनेम बनवण्यासाठी तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. त्यानंतर चेक युजरनेम अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता की आपल्याला पासवर्ड क्रिएट करायला ऑप्शन्स येतील. तर तिथे पासवर्ड तयार करून घ्या. पासवर्डमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा ते येथे दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यापुढे नाव मराठीमध्ये ऑटोमॅटिक फेच होईल. त्याचबरोबर आपल्याला येथे जन्मतारीख आणि वयसुद्धा टाकायचं आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर नोंदणी करा बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं प्रोफाईल तयार होईल. तुम्ही इकडे पाहू शकता, मी केलेली प्रोफाईल तयार झाली आहे. त्यानंतर ओके बटनवर क्लिक करून आपल्याला होम पेजवर जाऊन पुन्हा आपण तयार केलेल्या यूजर ID प्रोफाईलने लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे युजरनेम एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा आणि तुमचा जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं होम पेज ओपन होईल. तर त्यामध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंद दाखला मिळवायचा आहे. त्यासाठी एक अट आहे की तुमची ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंद असणे गरजेचं आहे. त्यापुढे आपल्याला येथे ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभाग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन दाखल्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या दिसत आहेत, जसं की निराधार असल्याचा दाखला, जन्म नोंद दाखला, नमुना आर्टचा उतारा, मृत्यू नोंद दाखला. त्याचप्रमाणे हा 2 नंबरचा विवाह नोंद दाखला जो आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, येथे पुन्हा एकदा विवाह नोंद दाखला यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज ओपन होईल. त्यामध्ये अर्जदाराची माहिती भरायची आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, सर्वप्रथम जिल्हा, ज्या ठिकाणी विवाह नोंद तुम्ही केली आहे तो जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव, ज्या ग्रामपंचायतीत तुम्ही नोंद केली आहे ते, त्यानंतर पुढे पतीचं नाव भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विवाहाची दिनांक सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मॅरेज प्लेस म्हणजेच कोणत्या ठिकाणी लग्न झाले ते ठिकाण लिहायचं आहे. त्यानंतर पतीचा आधार नंबर, त्यानंतर वाईफ म्हणजेच पत्नीचं नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर तिचा आधार नंबर येथे एंटर करून समावेश करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर बघू शकता तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक अमुक अमुक आहे. कृपया दस्तावेज अपलोड करा आणि सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. त्यानंतर आपल्याला ओके बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकता की आपल्याला येथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पतीचा फोटो अपलोड करायचा आहे.
त्यासाठी काही अटी दिल्या आहेत, जसं की फोटोचा आकार किमान 5 ते 20 KB इतका असावा. त्याचप्रमाणे फोटो हा JPG स्वरूपात असावा. फोटोची रुंदी 160 पिक्सेल असावी व 212 ते 220 पिक्सेल उंची असावी. त्याचप्रमाणे तुम्हाला फोटो किंवा सिग्नेचर क्रॉप करायचे असल्यास तुम्ही येथे क्लिक करून करू शकता. त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करून जिथं फोटो ठेवलेला आहे तिथून फोटो अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे स्पाऊस म्हणजेच पत्नीचा सुद्धा चूज फाईल करून फोटो अपलोड करायचा आहे. हे दोन्ही फोटोज अपलोड केल्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचे दस्तावेज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा आणि येथे ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला येथे पेमेंटचं पेज येईल. त्यामध्ये आपल्या डिटेल्स असतील, जसं की अर्जदाराचे टोकन क्रमांक, सेवा नाव, अर्जदाराचे नाव एक्सेट्रा एक्सेट्रा. यानंतर पहा तुम्हाला ₹59 शुल्क भरावं लागेल. त्यानंतर पुष्टी करा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता आपल्याला येथे पेमेंटचे ऑप्शन्स आहेत. यामधील कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर मी येथे नेट बँकिंग सिलेक्ट करत आहे. त्यानंतर पुढे पेमेंटची एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करू शकता. तर मी येथे QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करत आहे. त्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळेल, ती तुम्ही प्रिंट किंवा जतन करून ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा होम पेजवर जाऊन तुम्ही येथे आपले सबमिट केलेली रिक्वेस्ट पाहू शकता. त्यानंतर पहा येथे तुम्हाला विवाह नोंद दाखला सेवेचे नाव दिसून येईल. त्यानंतर सद्यस्थिती इन प्रोग्रेसमध्ये दिसून येईल. त्यानंतर तुम्ही पेमेंट केलेली स्लिपसुद्धा इथे पाहायला भेटेल. त्यानंतर पहा इथे तुमचा दाखला प्रमाणपत्र 5 दिवसांमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. जर अप्रूव्हल मिळाले नाही तर नाकारण्याचे कारणही दिसून येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अप्लाय करू शकता. जर तुमची विवाह नोंदणी झाली असेल तर प्रमाणपत्र भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.